थँक यू सो मच सर इन्व्हाइट केल्याबद्दल मला इकडे येस. या प्लॅटफॉर्मवर. आणि आणि म्हणजे टुवर्ड्स द एंड मी बोलणार आहे, पण थँक यू सो मच. तुम्ही खूप छान असा हा एक ग्रुप फॉर्म केला आहे, हा प्लॅटफॉर्म बनवला आहे, जेणेकरून खूप छान मार्गदर्शन मिळतं आमच्यासारख्या मॉम्सला, फर्स्ट टाइम मॉम्सला. मी जीएसटी जॉईन केलं माझ्या 5th मंथ मध्ये. मला ओके. खूप आधी जॉईन करायचं होतं ऍक्च्युली. आणि मार्केटमध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जॉईन करण्यासाठी. बरोबर. पण मी स्क्रोल करत होते एक दिवशी असं इंस्टाग्राम, आणि ना मी तुमचं हे पाहिलं, ऍड पाहिली. तर मला खूप दिवसांपासून जॉईन करायचं होतं, पण माझे थोडे इनिशियल मंथ थोडे डिफिकल्ट होते. म्हणून माझी हिंमत होत नव्हती की मी करू नको करू. आणि ना जेव्हा आपण प्रेग्नेंट राहतो तेव्हा तो आपला आनंद खूप वेगळा असतो. पण बरोबर. अ, जेव्हा आणि सगळे आपल्या फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह आपल्याला सांगतात की गर्भसंस्कार करा, हे प्रार्थना ऐका, हे श्लोक ऐका, हे करा, ते करा. तर असं एक पुस्तक पण आणून दिलेलं माझ्याकडे फॅमिली मेंबर्सनी. पण ऍक्च्युअल मध्ये गर्भसंस्कार काय असतात, आणि मला ऍक्च्युली मी आहे वर्किंग. तर मला अ, असं एक मला मी ऑनेस्टली सांगेन, मी जॉईन केलं, मला योगा करायचा होता, कारण मी माझे खूप लॉंग आवर सिटिंग असायचे. तर मी म्हटलं चला ठीक आहे, ह्या माध्यमातून योगा होईल. आणि तुमचं सेशन, तुमचं जिजाऊंचं बाळकडू मी एक ऐकलं सेशन, बरोबर. मला फार आवडलं आणि टच केलं माझ्या हार्टला. आणि मी ते जॉईन केलं, आणि मी सेम डेला मी 4th व्हॉट एव्हर. मंथच्या टुवर्ड्स एंडिंग 5th मंथ स्टार्ट झालेलं माझं, आणि मी ते तुमचं सेशन अटेंड केलं आणि त्या दिवशीच जॉईन केलं. आणि ऍक्च्युली म्हणजे ऐकून होतो आपण गर्भसंस्कार करायचे असतात, हे असतं, खूप खूप गोष्टी सांगतात घरचे. पण आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह किंवा ऑर्गनाइज्ड असं मार्गदर्शन ह्या प्लॅटफॉर्म थ्रू मला मिळालं. आणि जेव्हा मी जॉईन केलं, ते मी योगाच्या उद्देशाने जॉईन केलेलं. पण जॉईन केल्यानंतर मला कळलं की खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आपण ऐकून होतो की गर्भात मुलांना संस्कार होतात, पण हे मी अनुभवलंय. आता माझं बाळ 3 महिन्यांचं आहे. वा. आणि ज्या पण मी ऍक्टिव्हिटीज केल्या, कारण की अ, त्या मी पाहते, मी अफर्मेशन्स लिहायचे. म्हणजे सुरुवातीला मी थोडंसं आळशी होते, पण नंतर नंतर जेव्हा मी पाहिलं, जर तुम्ही म्हणालात ना तुमच्या स्पीचमध्ये, की आपण पाहतो आपल्यासारख्या सेम प्रोसेसमध्ये हजारो मॉम्स ह्या ऍक्टिव्हिटीज करतायत. जर त्या करतायत तर मी का नाही करू शकत? कारण की फिजिकल कंडिशन सगळ्या विसरून मी त्या करायला लागले ऍक्टिव्हिटीज. मी म्हटलं चला ठीक आहे, आपण कुठून तरी सुरुवात करू. मग मी ऍक्च्युली, आपण अफर्मेशन लिहितो, सकाळी उठायचं असतं आपल्याला 3 वाजता. तर मी म्हटलं अरे बापरे, 3 वाजता कोण उठणार? 3 ते 5 मध्ये लिहायचे असतात. नंतर मग मी ती प्रॅक्टिस झाली हळूहळू. कारण की जेव्हा आपलं बाळ असतं पोटामध्ये, आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. खूप आपल्यासारख्या महिला सेम प्लॅटफॉर्म, सेम प्रोसेसमध्ये असतात. तर मी ते जॉईन केलं. परत खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर इकडे जितके जितके पण जॉईन केले, तर त्यांना मी आवर्जून सांगेन की अ, हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, पैशांचा विचार न करता पैशांपेक्षा खूप काही हा प्लॅटफॉर्म देऊन जातो. आणि हा अनुभव मी तुम्हाला आज सांगते, कारण की जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ऍक्टिव्हिटीज केल्या, त्राटक केलं, फोकस वाढतो मुलांचा, मी ब्रेन जिम करायचे एव्हरी डे, मी योगा करायला लागले. योगा एक दिवसच, म्हणजे वन्स इन अ डे करायचं, 1 टाइम इन अ डे करायचं असतं. मी 2 टाइम्स करायचे. मॉर्निंग 6:30 करायचे, परत मी संध्याकाळी पण योगा करायचे. आणि मग मधल्या ऍक्टिव्हिटीज पण करायचे. आणि तर ते मी चेंजेस माझ्या बाळामध्ये पाहिलेत. जे मी अफर्मेशन्स लिहायचे, म्हणजे मी फन पार्ट पण एक सांगेन तुम्हाला, की अफर्मेशन मधला. आणि त्याच्यानंतर ना मी ऍक्टिव्हिटीज केल्या, त्राटक केलं, ब्रेन जिम केलं. आणि अ, खूप सारे, जसं तुमचं ट्रान्स पण असायचं, मी सुरुवातीला ऐकायचे, फार कनेक्ट व्हायचं आणि खूप पॉझिटिव्हिटी क्रिएट होते जेव्हा आपण त्या फिजिकल, सगळ्यांना माहितीये की फर्स्ट ट्रायमिस्टर थोडंसं टफ असतं. पण त्याच्यातून पण पॉझिटिव्ह कसं आपण राहायचं, हे मला त्यातून शिकायला मिळालं. आणि इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर आपण सगळं आपलं फिजिकल, आपलं कामाचं स्ट्रेस सगळं विसरून आपण वेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. आणि आपण त्या गोष्टी नॅचरली करायला लागतो. आणि हे असतात गर्भसंस्कार, हे मला कळलं. आणि फक्त सॉरी सॉरी. वर्कशॉप केल्यानंतर, फक्त बरेच जण वर्कशॉप करतात, ऐकतात, मोटिवेट होतात, वाटतं की आपलं आपण करू. फक्त वर्कशॉप करून स्वतः स्वतः करणं शक्य आहे का? हो, डेफिनेटली करणं हे म्हणजे पॉसिबल आहे. विदाऊट, म्हणजे मी काय म्हणतो की पुढे हँडहोल्डिंग सपोर्ट न घेता फक्त वर्कशॉपमध्ये ऐकलेल्या गोष्टींवरती कन्सिस्टंटली करणं शक्य आहे का? आपण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. वर्कशॉपमध्ये फक्त ऐकून आपण म्हणजे मोटिवेट, इन्स्पायर. पण आपण जेव्हा जॉईन करतो, जॉईन केल्यानंतर जेव्हा ते आपण अनुभवायला लागतो, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हो, हे खूप वर्थ आहे, आपण जॉईन केलेलं आहे, ही गोष्ट ही आपली वेस्ट नाही आहे. दिस इज नॉट वेस्ट ऑफ मनी ॲट ऑल. स्टार्टिंगला थोडंसं वाटतं प्रत्येकाला, ते साहजिक आहे.
पण नंतर नाही वाटत, कारण की आपण जेव्हा त्या गोष्टी करायला लागतो, आपण जेव्हा कनेक्ट होतो बेबी आपल्या बाळासोबत, त्या मुवमेंट्स आपल्याला जाणवायला लागतात. जेव्हा आपण गर्भसंवाद करतो, जेव्हा आपण ट्रान्स ऐकतो, जेव्हा आपण पॉझिटिव्ह किंवा आपण रिलॅक्स फील करायला लागतो, आपल्या ज्या फिजिकल कंडिशन असतात जेव्हा ते आपण ओव्हरकम होतो, ते जेव्हा आपल्याला अनुभव एक्सपिरियन्स करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी वर्थ वाटतात. तर फक्त वर्कशॉप अटेंड करून इन्स्पायर होणं, आय मीन, ते ठीक आहे, पण तुम्ही जॉईन करा. आय मीन जॉईन करा, त्या गोष्टी अनुभव अनुभव घ्या त्या गोष्टींचा, तेव्हाच तुम्हाला त्याची व्हॅल्यू म्हणून 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 मी सांगते की जेव्हा मी जॉईन केलं, त्या पैसे असं वाटतं आपल्याला की अरे म्हणजे फर्स्ट टाइम असतं की आहेत, भरायचं पण आहे. हा, पण पण जेव्हा ह्या गोष्टी रिझल्ट मध्ये दिसतात ना, तेव्हा असं वाटत नाही की खूप ऍक्च्युली दिस इज नथिंग. तुम्ही जे घेताय ना व्हॅल्यू, ते काहीच नाहीये. तुमची एवढी टीम आहे, इतके सपोर्टिव्ह लोक आहेत, आणि म्हणजे प्रत्येक जण म्हणजे ओमर सर, प्रज्ञा मॅम, आपले इवन मॅथ्सचे सचिन सर खूप म्हणजे खूप छान आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत, आणि कोणत्याही वेळेला तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. इवन लॅक्टेशनचे पण सेशन झालेले, परत आपल्या मॅमचे आपलं लमास टेक्निकचे सेशन झालेले. तर खूप गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी करणं इतकं इझी नाहीये, ते मला समजलं. आधी मला वाटलं की काय असणार आहे, ठीक आहे एक ऍप आहे, आपण जॉईन करूया, त्यातल्या ऍक्टिव्हिटीज करूया, पण त्याच्याही बियॉन्ड जाऊन तुम्ही खूप गोष्टी मेहनत करता आमच्यासाठी, खूप कॉम्पिटिशन्स घेता, परत रेग्युलर सेशन्स असतात. म्हणजे कधी कधी मला जमायचं नाही सुरुवातीला अटेंड करायला, पण तुम्ही ते रेग्युलरली करता. एकही सेशन तुमचं कोणतंही असं मिस म्हणजे होत नाही. तुम्ही एक ऑर्गनाईज केलं, हे होतच. इतके सेशन असायचे ना, कारण ते तुम्ही रेग्युलरली करायचं. म्हणजे युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, आम्हाला फक्त अटेंड करायचं असतं ते, आणि मी माझ्या वेळेत करायचे. म्हणजे जितकं मला जमायचं तितकं मी माझ्या वेळेत करायचे. पण हे सगळं ऑर्गनाईज करणं, ह्याला फार मेहनत लागते, ह्याला फार खर्च होतो ऍट द बॅकग्राऊंड. हे मला नंतर कळलं, कारण की तुमची पण टीम आहे, आणि 24/7 अवेलेबल असणं, आय मीन नॉट इट्स अ ग्रेट डील सर. इवन नाव मी पार्ट आहे बीआरसीचा, आणि सायली मॅम आहे त्याच्यामध्ये. असा एकही मेसेज नाहीये ज्याच्यात ते रिस्पॉन्ड करत नाही. म्हणजे मला वाटत नाही, मला असं वाटतं की त्या 24/7 काम करतात की काय. आपण तरी ऑफिसमध्ये 9 तास काम करतो, पण Ab- हा 24/7 अवेलेबल असतात आपल्यासाठी. आणि हा प्लॅटफॉर्म म्हणजे म्हणजे एक फॅमिली झाली आहे आता. कारण की Absolutely. आपण जेएससी जे ते झाल्यानंतर फॅमिली म्हणतो ना, आपण फॅमिलीच आहोत. फॅमिली झाली. आणि जशी माझी डिलिव्हरी झाली ना, मला ऍक्च्युली जॉईन करायचं होतं फर्स्ट मंथ मध्ये, पण अगेन म्हणजे माझे पहिले 1.5 महिना फार डिफिकल्ट गेले, तरी पण मी हिंमत करून 1.5 महिना जॉईन केले बीआरसी. पण असं मिसिंग वाटायचं की काहीतरी मिस होते माझ्या लाईफ मधून, की माझी एक फॅमिली आहे. रोजचे जे मी करायचे, ज्यांना मी भेटायचे, म्हणजे नवीन नवीन मॉम्स असतात, पण जो कोर ग्रुप आहे ना तुमचा, तो खूप छान आहे, खूप सपोर्टिव्ह आहे, आणि त्यांना मी फार मिस केलं, आणि म्हणून मी परत बीआरसी पण जॉईन केलं. आणि खरं तर सांग, आणि इकडच्या मॉम्सला खरं सांगायचं म्हटलं ना, आपण म्हणतो की गर्भसंस्कार, पण हे ऍक्च्युअली होतात, हे मी अनुभवलंय. म्हणजे आपण आताच्या आधुनिक काळात जगतो ना, असं आपण बोलतो की हा सगळं मिथ आहे, असं काही नाही. इट्स अ टेक्निक, आणि हा टेक्निक सर शिकवतात आपल्याला. म्हणजे काही असं नाहीये. अं, म्हणजे येस, बोलायला खरंच. खूप आहे सर. येस येस, ॲब्सोल्युटली. आणि खरंच छान वाटलं, म्हणजे मनापासून ते वर्ड्स असे येत होते, ऐकावंसं वाटत होतं. खरंच खूप छान. थँक्यू सो मच. खरं तर ही माझ्या कामाची पोच पावते आहे.